पूजा करतात दोन मकर काय करतात हे दोन्ही वेळी त्यांचं मकर करतात गुरुजी एकच असतो फक्त उपचारा फक्त सांगतो गुरुजी एका बरोबर करतात ते फक्त उपचार करतात कारण गावामध्ये कसं असतं त्यांच्या त्या वर्षाच्या निवड काय लग्न गावात उचलून ठेवा किंवा मांडी ठेवून द्या चालेल तुमचं आता उठून काही काम नाही आता तुम्ही त्याला तुम्ही इकडे म्हणजे दोघांनी म्हणा शरीर वापन सिद्धार्थम ब्राह्मण विदित द्वारा किंचित पंचगव्य प्राचन अहम परिस्थिती हातावाना पाणी थोडा सोडून द्या याचं वजन वागले बाजू वीज पाच चौघांना उसको पंचगव्य म्हणजे काही तो लोक किया देणार जास्त त्राव आहे बघा आपण जेवढं कार्यक्रम आपण आपलं 1.5 किलो पाहिजे आपण बाहेर गणपती 5 पिढ्या करतो पण तुमचं तोंड ना त्या गणपती यायला पाहिजे म्हणजे ॲक्च्युली गणपती दोन कशी होऊन दे पण तुझं पुढे असतो हां महागते मा आव्हानाचे ते आम्ही पूजा होती ना नारायण आले उजव्या हाताने हा पदर उचला बरोबर डाव्या हाताने हा उचला आणि दोघांची बारीक हात आणि सामनात सोडायची दोघांची आता दोघांनी नमस्कार करू नका आपण त्या टोपी काढा जीवाचं स्मरण करा हे म्हणजे मी 4 केस तयार होईल हे आहे तुम्ही तयार होईल त्याला चौकून पुढे घे मंत्र म्हणतात त्या मंत्र मी माझी तुपाच्या होती म्हणजे त्याला सुविधा म्हणतात बघा ती सुविधा पडली ना तर लगेच तुमच्या होती पडली पाहिजे हां त्यांच्याबरोबर डोळ्याला डोळ्यात धूळ लावून घेतो की नाही संध्याकाळी पूजा पूजा आमचे डोळे लाल झाले कशी लाल झाले ओम जास्त आला म्हणून लाल झाले या हां ठीक आहे हां नंतर काय धूळ लावायचं एक स्टार्टिंग काय होतं होय आहे ना ते काय आणि मी रोज कधी नाही ठेवत देवाला महादेवाय नीलकंठाय शंभवे महादेवाय नमः
शिष्टकृत एकदा झाला शेषेण शिष्टकृत तुम्ही वाहू नका आता मुलगी आजी घाला सर्व प्राचित अग्नय नमः अग्नय जन्म अग्नय नमः अग्नय जन्म अग्नय नमः अग्नय जन्म मरुद्भ्यो नमः मरुद्भ्यो जन्म मिंदपद अग्नय नमः मिंदपद अग्नय नमः मिंदपद अग्नय नमः मिंदपद अग्नय नमः सर्व प्राचितार्थ प्रजापतये नमः प्रजापतय जन्म तुम्ही हे करून घ्या हात धुतो दादा आता हे पुण्याची आहे बघा पुरी पुण्याची नंतर बघूया नंतर वाजले ठेवले म्हणजे ते श्री माधव आहे मा गोविंद आहे मा तू तर घेऊन जायचं काय वडी पिवळे पाणी पियचे आणि ते पाणी त्याला सोडून दे अवकाश करा हे ठेवा ना चालेल हे हात धुवून काय घ्यायचे आपल्याला उच्च असतात बघा हां असं करताना काही तिकडून जितक्या जात असतो बघा तर ते उच्चार पुढची पूजा तिकडून सोडून दे केशव आहे मा नारायण आहे मा माधव आहे मा आणि गोविंद आहे मा विष्णू मा विष्णू मा विष्णू नमो नमः हे पाणी पुढे मग उठून टाक काय पण त्याचं ते अंड्यावरचं पाणी मोठं त्या ठिकाणी तुमच्या वेळा पाणी प्या तुमचे पाणी तेव्हा सोडून द्या हां केशव आहे मा नारायण आहे मा माधव आहे मा शिवाय नमो नमः नमः पार्वती पते हर हर महादेव हर जगदंब उदयोस्तु उदयोस्तु त्यात कर्पूर घालून ते हे कर आणि त्याच्यावरती दोन जाईल तुझी बस बस सगळ्याच्या वेळेला मी घेऊ शकतो हां आणि बाकी सगळ्या म्हणजे द्या त्या पण द्या त्याच्यावर पण द्या नाही थांबत हो हो ठीक आहे चालेल चल बाय खुर्च्या काय झालं पुढे बघा आधी तो हाती सांगितलं
ग्राउंडवर आला. आम्ही खूप इच्छा होती आमची की तू ग्राउंडवर यावं, आम्हाला समजून द्यावी, शिकवण द्यावी. तू आज आलास, आम्हाला खूप बरं वाटतं. तर अशाच प्रकारे आमच्यावर राहू दे. आणि तू जे आम्हाला एक नाव दिलं स्पार्टन नाव, तेच आम्ही पाठीवर घेऊन आज पण फिरतो म्हणून आणि मानाने मिळवतो ते नाव. तर माझी इच्छा आहे की 2 शब्द आमच्यासाठी. कौतुक करावं तेवढं कमी, कारण मी जेव्हा पहिल्यांदा आलो होतो सुरुवात होते आणि तेव्हा पण आपण मी बघितलं की एक खेळाडू भविष्यात पुढे राहण्याचं काहीतरी एकदम करामत करून दाखवणार आणि ते चांगल्यापैकी असं दिसतं. आणि आता हे 2024 वर्ष आहे आपलं. तर 2024मध्ये तुम्ही ज्या पद्धतीने सराव करताय त्या पद्धतीने प्रॅक्टिस तुमचा बऱ्यापैकी अभ्यास चालू आहे. बघतो मी रील्स वगैरे तुमचा तो कोणाला बोलतो तुला त्याला चालू आहे, कारण तुझं बाई निम्मा भारी करतो. आम्ही पण बघतो ते रील्समध्ये. तर तुम्ही छानपैकी प्रॅक्टिस करा. अजून पण भविष्यात आपल्या गेमखेळातली जेवढी मंडळं घडतील ती आपलीच असतील. काही वादविवाद होतील कोणाची काय ते घ्यायचंच नाही. त्यांना औषध तिन्ही प्रकारचे आपल्याकडे असतात. त्यामुळे काही जर ना विश्वास सर आहे तू आहे पहिली गोष्ट त्यांच्याकडून काय काय ना ते हा चालवला ते कसा बोला त्या गोष्टी जाताच मी माझ्याकडनं काळजी घेणार, नक्की तुझ्याकडनं काळजी घे. भविष्यात आपल्या जेवढी याच्यामध्ये विधानासाठी आपापसात बॉलिंग चांगलं असतं गरजेचं, कोणी श्वास झाला की नाही. सर्वोत्तम मंडळ आहे, चांगली घडावी ही अपेक्षा आहे. या रीतीची पण होते की ज्या आपलं जोडीचं कोणी पुढे आलं तरी आम्हाला आनंद आहे, गोड वाटेल आपल्याला. आता तुम्ही जे खेळताय तर तुमची म्हणजे इतर जणांनी बऱ्याच जणांनी कौतुक केलं, पण एक सांगतो की तुझं मार्गदर्शन एवढं कमी वयात या मुलांना मिळणं आणि त्याच वयाची खेळाडू तुझ्यासोबत असणं एक भाग्य लागतं. कारण मी जेव्हा ओपन केलं मी पण माझं पण वयवर सेटून केलं आणि आम्ही सगळी त्याच व्हायचं जे आता तू करतो. एक लक्षात घे त्याची अशीच टीम चांगली आहे त्याची खेळची तर पुढची 25 वर्ष तू जसं जयजने राज्य केलं तसं उद्या आयुष्य राज्य करू शकतो. आणि तू इथे हे कर, लक्ष दे. चांगले खेळाडू आहे, खेळूनच जाऊ आणि भविष्यात आपलं अजून उतरतो तुमची चांगली प्रगती हो. अजून नावावर बसवं की एवढीच माझी त्यांनी प्रार्थना करेन. आणि तुम्हाला सगळ्यांना पुढच्या दोन्ही शुभेच्छा देईन. नाराज होऊ नका, कारण 2012 नंतर येणं जाणं कधी कमीच नाही, पण आपण भेटतो सगळं एवढं की आज पण तिथेच आहे आणि उद्या पण मी तिथे असणं. मला कधी आवडलं पहिला तुमच्यासाठी जाणारं संधी डोळे असेल ठीक आहे. आणि तुम्हाला काय आवडतं खूप बेस्ट प्रश्न 2012 साली मी बघितलं तेव्हाच बोललेलो स्पार्टन हे उदाहरण शिकतं, कारण टीचर बोललेला म्हणजे 300 असं. तर तसं आहे तर तुम्ही चांगले खेळलो, गुणी खेळलो, नाव अजून काढायचं. अजून काय मी ज्यांच्या जीव लावला मला असं कधीच नाही. मला रवीने बोललं मला मला बोललं मी चालू पूजेला रवी गेलो रवीकडे गेलो पूजेला म्हणून आम्हाला तू पण निघाला म्हणलं मी निघालो मी येतो मंदिरला पण मी येऊन गेलो. म्हणून म्हणलं लवकर म्हणजे 6-7ला मी ग्राउंडवर जाऊन उभा राहतो, मला वेळ नाही. दादा आला की बरं वाटलं आपल्या सगळ्यांना. हा अंडीच्या टायमामध्ये येणं आणि आपण ज्यांना ते लोक ग्राउंडमध्ये बोलून जाणं ही खूप मोठी गोष्ट असते आपल्यासाठी. ओके, सो दादाचं नक्कीच मी धन्यवाद करतो. अरे काय नाही क्या हाँ मोमेंटच मालवणी नाही काय व्हिडिओ करत असतो माणसं आणि
काय जादू केली, जिंकलं मला एका क्षणात, पहिल्याच नजरेत भरली तेजस्वी माझ्या मनात. परत परत या मध्ये मध्ये आर्यन्सच्या कर्मभूमीला करुणी वंदन, आर्यन्सच्या कर्मभूमीला करुणी वंदन. सुशांतरावांचं नाव घेते, यावर्षी प्रभूला आपलाच पहिला नंबर. अर्जुनाने धरला पहिल्या माशाच्या डोळ्यावर नेम, सिद्धेश्वरावांचा आर्यनचाच पहिला प्रेम. परत एकदा घेतलं. हा. अर्जुनाने धरला पहिल्या माशाच्या डोळ्यावर नेम, सिद्धेश्वरावांचा आर्यनचाच पहिला प्रेम. आम्ही आर्यन्स आलोय नवसंकल्प घेऊन, आम्ही आर्यन्स आलोय नवसंकल्प घेऊन. होमाच्या दिवशी भाग्यश्रीचं नाव घेतो, तुमच्या सर्वांचा मान राखतो.
हां तर मी काय विचारतो, आपल्याच एरियामधल्या आर्यन्स गोविंद पथक आता प्रो गोविंदासाठी क्वालिफाय झालं आहे आणि आता 18 तारखेला आपली स्पर्धा आहे, तर मग तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं त्याबद्दल? त्याबद्दल मला अभिमानच आहे, पण तेवढी भीती पण आहे मुलांना, म्हणजे कुठे हट होऊ नये याच्यासाठी मला भीती वाटते. पण मुलं करतात ते खूप चांगलं काम करत आहे की त्याच्यामधून त्यांचे प्रोग्रेस होत आहेत. त्यांनी आपली तब्येत सांभाळून हे सगळं काम यशस्वीरित्या पार पाडावं एवढीच इच्छा आहे. आणि तुमचाच मुलगा अविनाश हा आर्यनचा कॅप्टन म्हणून तिकडे हे करतोय, आपली नेतृत्व करतोय आणि परत टी व्हीवरती पण दिसतोय, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याबद्दल मला खूपच अभिमान आहे त्याच्याबद्दल. आणि त्याला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता ह्याच्यासाठी आता फायनलसाठी? त्यांनी सर्व मुलांसाठी खूप चांगली चांगली कामं करावी एवढीच माझी इच्छा आहे. जसा तो स्वतः चांगल्या ह्याच्यासाठी म्हणजे पुढे आलेला आहे, तसंच त्यांनी सर्व मुलांना चांगलं एज्युकेशन द्यावं, घेण्यासाठी तेवढी जास्त त्यांना प्रोग्रेस करावं मुलांनी. हे तर तुमचं काम चालूच राहणार आहे, पण त्याच्याबरोबर त्यांचं एज्युकेशन, त्यांची नोकरी धंदा, की त्यांच्या पॅरेंट्ससाठी की त्यांनी त्यांना सपोर्ट करायला पाहिजे आपल्या फॅमिलीसाठी, ह्याच्यासाठी त्यांनी काम करावं एवढी माझी इच्छा आहे. आणि स्पेशल थँक्स तुम्हाला, कारण तुम्ही विश्वासाने अविनाशला पाठवता आणि इकडे आर्यन्स आपण आता ह्या लेवलला नेऊन बसले, त्याचा पण हातभार आहे, तर त्यासाठी तुमचे पण आभार स्पेशल. हे फक्त दिखावा झाला, पण मला त्याच्याबद्दल खूप भीती वाटते की त्यांनी ह्याच्यामध्ये काम करतोय तो, पण कुठे मुलांना लागू नये एवढीच माझी इच्छा. काळजी आहे ती साहजिक आहे, पण ठीक आहे आपण करूया. म्हणजे मला त्याच्याबद्दल खूप वाटते. थँक्यू. तर नमस्कार. आणि रविवारी आता आपलं प्रो गोविंद आहे, त्यामध्ये आपण सिलेक्ट झालेलो आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय बोलायला आवडेल? जोगेश्वरीची बरीच मंडळं आली आहेत. फेवरेट तर कायम आर्यन्सच होतं आणि आर्यन्स 1 नंबरला येणार, नंबर सोडायचा नाही, काही झालं तरी. आमच्या घरातलं 2 मुलं आर्यन्समध्ये येत आहेत आणि तिसरी तयार होते. सो आर्यन्स 1 नंबर, बस आर्यन्स आर्मी. काकी तुम्हाला काय बोलायचं? सगळ्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद. आज मी आहे तुमच्या सगळ्यांच्या. आणि आता फायनलसाठी तुम्ही संकेतला काय शुभेच्छा द्याल, स्पेशली संकेतसाठी? म्हणजे संकेतला आता फायनलमध्ये आपण खेळतोय, तर तुम्ही त्याला काय शुभेच्छा द्याल किंवा काय हे कराल? त्याचं खूप स्वप्न होतं की प्रो गोविंद खेळायचं, गेल्या वर्षी खेळता आलं नाही, यावर्षी आर्यन्समधून खेळतो आणि बस काय. तो खूप आनंदी आहे, खुश आहे, मस्त. आमचं त्याला पूर्ण आशीर्वाद आहे पाठवून. आणि आमच्याकडून स्पेशल थँक्स तुम्हाला दोघींना, कारण तुम्ही त्याला पाठवताय आणि आम्हाला त्याचा म्हणजे हे करत होतं, त्याबद्दल तुमच्या दोघींचे आभार. मी त्याच्यासाठी मी 2 वाजेपर्यंत 2:30 वाजेपर्यंत जागी आहे. बरोबर. सगळं आल्यानंतर त्याला काय हवं, तुम्ही सपोर्ट करताय म्हणूनच येऊ शकतोय आणि पुढे होत आहे. आताच नाही, किती वर्ष, 15 वर्षापर्यंत. दोघींचे खूप खूप आभार. थँक्यू. तर नमस्कार. पहिले आता आपलं 18 तारखेला प्रो गोविंद आहे फायनल, आणि त्यामध्ये आर्यन्स सिलेक्ट झालेलं आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? काय वाटतं, काय सांगू, कुठल्या शब्दात सांगू? मराठी, इंग्लिश, कुठली लँग्वेज? काय वाटते ते वाटते, ते सांगायची गरजच नाही. मी सांगायची गरज, तोपर्यंत पाय भक्कम आहे, तोपर्यंत आर्यनमध्ये मी आहे. आर्यन गेल्या वर्षी आपण तिसरे आलो, तर ह्याही फायनल आहे, तर मग काय तुझ्या मनातली काय इच्छा आहे, काय सदिच्छा आहे? आम्ही बोलते क्या फायदा, आता बोलून काहीच फायदा नाही. तेव्हा तुम्ही बघा जल्लोष आमचा, जो जल्लोष असेल तर तुम्ही सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू येईल. आणि सर्व खेळाडूंना काय शुभेच्छा आहेत, काय हे आहे सांगणं आहे? खेळाडूंना माझं काय सांगणं आहे, ना पण काय म्हणजे तू काय सांगू शकशील त्यासाठी? ऑल द बेस्ट आहे तुम्हाला. बिंदा जसे त्यावेळी तुम्ही जिंकून येतात तसे तुम्ही जिंकून यावे. जल्लोष करायला मी तयार उभी आहे तिथे. हां. आणि तर मी पूजाला पण विचारते की तुमचं नुकतं लग्न आलं आणि त्यानंतरच प्रो गोविंद आला, आणि ओमकार आपला इकडे होता, 3 एके घ्यायला होता, तुला टी व्हीवरती बघितलं, तर काय एक्सपिरियन्स काय होता? प्राऊड फील झालं ओमकारला 3 एकेवर बघून आणि फर्स्ट रँक घेताना. आणि
अजून 18ला मला परत एकदा कॉलर उंचवायची आहे की ओंकार तिकडे 3ऱ्या एकावर होता आणि आम्ही काहीतरी विन करून आलो. आणि अजून काय तुम्हाला शुभेच्छा देतात ओमकारला स्पेशली 18साठी? ओंकारला स्पेशली ओमकार आणि अभि पण येतो तुमच्याकडनं, आता अभिला पण. अभि काय माझी सगळीच मुलं आहेत, अभि आणि ओंकारच नाही नाही, पण माझी सगळीच आहे. आता आम्ही फॅमिलीचं हे करतोय, अशा सगळ्यांच्या याला विचारतोय. मग काय तुम्ही दोघांना काय शुभेच्छा देतात? दोघांना तर शुभेच्छा शुभेच्छा काही दिलेल्याच आहेत रे, तुम्हाला सगळ्यांसाठी एकच. ठीक आहे. आणि थँक्यू आमच्याकडनं पण, तुम्ही ओमकार अभिला पाठवता हे करता त्यामुळे. थँक्यू, मी तुम्हाला थँक्यू म्हणते की माझा आर्यन तुम्ही इथपर्यंत नेला. पण आमच्याकडनं पण स्पेशली थँक्यू की तुम्ही पाठवताय, त्यामुळे आपण एवढं सगळं हे करू शकतोय. तर थँक्यू त्याबद्दल. थँक्यू म्हटलं तर मग हा परकेपणा झाला, मी सांगते. आभार. नाही 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 नाही, हा परकेपणा केला. मी पाठवते तुम्हाला थँक्यू. नो थँक्यू. नो थँक्यू, असं बोला. ठीक आहे ठीक आहे. माईक माझ्याकडे दाबलाच नाही. काका इकडे तुम्ही, अरे टायगर तुम्ही या इकडे. महत्वाचं आहे. स्वयंप्रतिष्ठानचे श्री सुनील बागवे दादा आपल्या आर्यन्स कर्मभूमीवर आले, तर त्यांचं हार्दिक मी आपले मंडळाचे कोच निखिल त्यांना विनंती करेन, बबलू दादाला विनंती करेन की त्यांचा सन्मान करायचा. सागण स्वीकार. टाळ्या. तसंच मी सुनील दादांना विनंती करेन. सुनील दादांचं दरवर्षी वेळोवेळी आपल्याला सहकार्य असतं आपल्या मंडळाला, तर त्याच्यासाठी पण त्यांचे खूप खूप आभार. माझं सहकार्य नेहमी असं काय माझ्या घरचीच मुलं सहकार्य नाही, आम्ही आमच्याच परिवारातल्या दादा तुम्ही, त्यासाठी तुमचं खूप खूप आभार. मी विनंती करेन की तुम्ही 2 शब्द बोलून आमच्या मुलांचा उत्साह वाढवायचा आणि शुभेच्छा द्यायच्या. जय श्री कृष्ण. काय नाही, आर्यन्स दरवर्षीप्रमाणे यावर्षी तुम्ही मेहनत करता गेले महिनाभर. माझी इच्छा आहे की यावेळेला तुम्ही सर्वांनी अशी विजयश्री खेचून आणा, त्याची मी जोगेश्वरी मातेला प्रार्थना करतो की जी विजयश्री दरवर्षी आणतात त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करूया यावेळेला, आणि आम्ही तुमचा सत्कार करायला या मैदानात येऊ अशी मी माझ्या संपूर्ण स्वयंपरिवारातर्फे मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या विभागाचे धडाडीचे नगरसेवक माननीय प्रवीण गजानन शिंदे यांचं आपल्या आर्यन्स कर्मभूमीवर स्वागत करूया. जोरदार टाळ्या. तसेच त्यांचे सहकारी ते पण आपल्याला वेळोवेळी मदतीला असतात, तर त्यांचं देखील आर्यन्स कर्मभूमीवर स्वागत करूया. मी आपल्या मंडळाचे कार्यकर्ते ठकोरे काका त्यांना विनंती करेन की त्यांचा सत्कार करायचा. तसंच आपली आठवण म्हणून हे आपल्या आर्यन्सचं मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करतो. इकडे बघा. सर इकडे बघा. दहीहंडीच्या टेक्निकॅलिटीसाठी ॲडवायझर तर तुमच्याकडे चांगले लोक आहेत, पण
समाज किंवा शिक्षण किंवा प्रोफेशन याच्यामध्ये दरवर्षी येरवडीनेच बोलतो. आपल्या मेहंदी या सणाचं स्वरूप आता प्रोफेशनल याच्याकडे हळूहळू चाललेलं आहे आणि चांगली गोष्ट आहे. कारण त्या दिवशी कोल्हे सर नाईक आपल्या भाषणामध्ये बोलले, मी ऐकत होतो त्याच्यामध्ये की वेळ असेल की ऑलिम्पिकमध्ये पण जायचं आणि असं झालं तर खूप चांगली गोष्ट आहे आणि अशा सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. हे सगळं करताना वर्षातून काही दिवस तुमच्या याच्यामध्ये काही महिने याच्यामध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेट करता. तुमच्या पर्सनल आयुष्यात पण एज्युकेशनमध्ये वगैरे तुम्ही ग्रो करा. आणि यावर्षी थोडं माझ्याकडून काही गोष्टी हुकलेल्या आहेत. सगळ्यांना मी विनंती करतो अगदी छोट्या प्रमाणामध्ये माझ्यासाठी पण थोड्या प्रार्थना अशा करा की मला पण प्रॉस्पेरिटी तशी तशीच टिकून राहावं आणि मी म्हणजे यथाशक्ती जे काही तुमच्याबरोबर योगदान करू शकते ते करता येण्यावेळी मला बळ मिळून एक साधारण नोकरी करणारा व्यक्ती आहे. मी जसं दरवेळेला सांगतो पुन्हा काही लोक नवीन असतील तर नोकरीमध्ये थोडे उतार चढाव झाले, मॅनेजमेंट चेंज झालं, लोकेशन चेंज झालं, तर मला थोडेसे कॉन्स्टंट आलं यावर्षी. असं मी ॲडव्हान्समध्ये कविता आणि सांगितलं की यावर्षी थोडं असं चाललेलं आहे. त्यांनी पण मोठ्या मनाने सांगितलं की दादा तुझ्यावर ते ये बाकी आम्ही काही ना काहीतरी मॅनेज करू. मी खरं तर काहीच मदत केली नाही यावर, पण मी तुम्हाला एक सांगू शकतो की जेव्हा पण मी पुन्हा कमबॅक करेन माझ्या स्वतःच्या याच्यामध्ये तर मी आर्यन्सच माणूस आहे आणि आर्यन्स माझंच फंड आहे. हे तुम्ही म्हणजे कोणी पण असं अजिबात विचार करा. दुसरी गोष्ट की कॉम्पिटिशन करताना आपण आता सोशल मीडियावर आहोत, बरीचशी मंडळं आहेत, काही मुलं अशी उत्साह असतो ना काहीतरी काउंटर बोलतील, तुम्ही काउंटर बोलणार असं न करता मेनली याला ॲज अ फ्रॅटर्निटी एक पूर्ण क्षेत्र बघा. ठीक आहे, कधी काही लोक अजाणतापणाने काहीतरी बोलते सोशल मीडियावर, गरज नाही, कामातूनच मोठे म्हणा. आणि माझ्याबरोबर शुभम मेरोंडेले आणि सौरभ गाडे आणि पटेल आहे. तुमच्या माहितीकरता बांद्रेकरवाडी मित्रमंडळाला यावर्षी पहिलं पारितोषिक मिळालं आहे सामाजिक या क्षेत्रामध्ये. मुंबईतली 2100 मंडळांपैकी त्याचं प्राईज मनी होतं 3 लाख रुपये आणि तिथे आशिष शेलार यांच्या हस्ते तर आम्हाला ते पारितोषिक प्रदान करण्यात आलं. तर आता मी टिपिकली एका पक्षाला फॉलो करतो, माझ्या मंडळाचा अध्यक्ष एका पक्षाचा आहे आणि अशा स्पर्धा काही वेगळे पक्ष ऑर्गनाईज करतायत. चांगली गोष्ट आहे ना, आपण चांगल्या गोष्टींना मग त्यामुळे पुणे असा ते पक्षीय राजकारण वगैरे आहे ना ते सोडायचं असतं, त्याला काही उत्तरं द्यायची नसतात, त्याच्यामध्ये तेवढं पडायचं नसतं हे काही नसतं. पण त्याच्यामध्ये पण तुमच्या मागे कोण पुढे जात असेल तर त्याला नक्कीच तुम्ही साथ दिली पाहिजे. हे सगळं सांगताना एक लास्ट गोष्ट सांगतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपलं घर ते सांभाळा. पुढे आपण थोडेसे मागे राहिलो. मी मागच्या वेळेला पण बोललो, मी आर्यन्स म्हणून म्हणत नाही, ॲज अ मुंबईकर, ॲज अ मराठी माणूस म्हणून. कारण मुंबई सतत धावते आहे आणि आपल्याकडे मूलभूत जी गोष्ट आहे ना जी आपण राहतो ते म्हणजे घर. त्या घरात आपण सेल्फ कंटेंट घरांमध्ये राहत नाही, आपल्या इकडे SRA धड राबवले जात नाही. जे हंडी खेळलेले, मी स्वतः एक हंडी खेळलेला मुलगा, तर आपल्याला क्रेज असतं अरे काय झालं. तर ते प्रत्येक जो टॉपर मुलगा आहे त्याचा ते लोक इंटरव्ह्यू घेत होते. आपला जो एक्का आहे त्याला त्यांनी विचारलं की तुझं ओपिनियन काय, तुला कसं वाटतं. तर त्याने सांगितलं मला कसली भीती नाही वाटत आणि मी पटापट चढतो पटापट उतरतो, मला कसलीच भीती नाही वाटत, मला माझ्या मुलांवर विश्वास आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही होती ना त्याच्यात की कुठच्याच मला कोणत्या मंडळाला असं बघायचं नाही. पण एक म्हणतात नाही आपली एक स्लोगन आहे तसंच आहे की तो म्हणाला की फायनली मी आर्यन्स आर्मी आहे. त्यामुळे तेच तुमचं नावलौकिक आहे आणि तेच तुमचं वेगळंपण आहे जे तुम्हाला अख्ख्या मुंबईत वर नेऊन ठेवतं आणि ते तुम्ही वर घेऊन जाल. तर ते मला आता 2 मिनिटं आठवलं आणि काटा आला की हीच स्पिरिट पाहिजे. जोगेश्वरी माता गोविंद पथकाचे खेळाडू आपल्याला विश करायला आले आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून
हवी थोडा हे टाळ्या होऊ देत. आमची आठवण म्हणून तुम्हाला मोमेंट ऑन करा. थांबे. सगळेजण क्रिकेट खेळतात ना? श्री साई स्पोर्ट्स नाव ऐकलंय? श्री साई स्पोर्ट्स क्लबचे श्री साई स्पोर्ट्सचे ओनर शैलेश पाटील दादा, मुकेश दादा आलाय, सुशांत आलाय आणि दादाचं नाव रोहित. आपल्याला आज भेटायला आलेत, आपल्याला विश करायला आलेत. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. आपल्या पक्षातला रुपया त्यांचं शॉल आणि पुष्पगुच्छाने स्वागत करेल. आवाज रे आवाज. Received 160 rupees on Google Pay for business. हर हर